आणि हे आहे पिठ्या. तर इथे आहे पूजा. 11 तारखेला पूजा असणार आहे. 10 तारखेला गेम्स वगैरे काही ना काहीतरी असणार आहेत. तर हे सगळे गावातली मंडळी आले तिथे आता काम करणार आहेत आणि हे सगळं साफसफाई करणार आहे. डेकोरेशन होणार आहे, थोडंसं लायटिंग वगैरे होणार. तर त्याची सगळी तयारी चालू आहे. पेटारा खुला है. आणि इथून आराध्य येत आहे. आराध्याला फुल काहीतरी मिळालंय, थंडा मिळालाय आणि वडापाव मिळालाय. हॅप्पी. कलर कामगार आम्ही मुंबईवरून खास बोलवलेले आहेत. पाऊस आज पण गडगडतोय. आज परत येणार आहे वाटतं पाऊस. आत्ता वाजले 4. आणि लगेचच म्हणजे अगदी 2-3 मिनिटातच परत पाऊस आला. जोराचा वारा आहे खूप जास्त. पावसाबरोबर खूप जोरात वाहतोय वारा आणि तेवढाच ढगांचा कडकडाट पण आहे. हा गेला गेला लगेच गेला. पाणी व्हायला लागलं. हाय भाभी. चार वाजता
4 सगळे चहा पित आहेत. आता मग मी 3 वाजता. मित्र आलीच नव्हती इथे. Jackfruit. फ्रूट. Do you think you? आता इथे चूल पेटवायची आहे. Do you think you don't love this fruit? आय लव्ह दिस फ्रूट. वाव सी दे नारळाचं पण झाड आहे. पाणी येणार आहे याच्यात? पाणी कुठे आहे? पाणी बतायच्यात अर्धच आहे. आज आम्ही सकाळपासून कामच करत होतो. अंघोळ केलीच नव्हती. तर आता संध्याकाळ झाली, 7 वाजत आले. आता अंघोळ चालू केले करायला. एक पेंटर झालेत, आता कारपेंटर आले. खास मुंबईवरून आम्ही मागवले. ह्या देवाराला आत्ताच पॉलिश केलं, डोअरला पण पॉलिश केलं आहे आणि थोडं घराला पण थोडासा कलर मारला आहे, म्हणजे जरा चांगलं वाटेल. गोंधळ आहे 4 दिवसानंतर. इथे हे बाहेर बसले, काकी उपासना करते, आराध्या मोबाईल बघते आणि सोनचप्पा हे करते. देव घेऊन नाचवायचं आहे गोंधळाच्या दिवशी देवारा, त्यामुळे. तर आता वाजले 9:30. आता मी बसते सगळे जेवायला, म्हणजे शांत आम्ही झोपू. आता सगळेजण काम करून खूप दमले आहेत आणि उद्या आता 6 जण आहोत. उद्या 6 जण अजून वाढणार आहेत, घर अजून भरणार आहे. चला, तर आजची फक्त रात्र बाकी आहे. उद्या सकाळी सगळीजण घरी येणार आहेत. नाही, अजून नाही निघाली. अजून बसले नाही ती लोक. 10:30-11पर्यंत ती लोक निघतील, म्हणजे सकाळी 8-9 वाजेपर्यंत कदाचित येतील. आणि मग हे पूर्ण घर भरलेलं असेल, मज्जा येईल. आणि आम्ही खूप सारे गेम्स पण खेळणार आहोत. काय काय ठरवलं आहे गेम्स वगैरे खेळायचं. आता बघूया काय काय होतंय. चला, गुड नाईट.